मग आता आपण हे पाहिलं की PCOS मध्ये वय वर्ष 15 पासून 40 या सगळ्या एज ग्रुपच्या महिलांना हे होऊ शकतं. मग डायग्नोसिस झाल्यावर ट्रीटमेंट पण गरजेची आहे. तर प्रत्येक वयोगटानुसार ही ट्रीटमेंट ही वेगळी वेगळी असू शकते. तर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला पाळी नियमित करण्याची गरज असते. त्याच्यानंतर अर्थातच चेहऱ्यावरचे केस जे कॉस्मेटिकली किंवा एस्थेटिकली त्रासदायक असू शकतात तर त्याची ट्रीटमेंट करायची गरज असू शकते. आणि अर्थातच वजनावर नियंत्रण. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की PCOSचा सगळ्यात पहिली ट्रीटमेंट म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट असतं, मॉडिफिकेशन असतं. त्यामुळे योग्य आहार, योग्य विहार आणि सगळ्या सवयी या सगळ्यांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवलं तर PCOS हा खूप अंशी बरा होऊ शकतो. जे केस असतात त्याच्यासाठी लेझर ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर काही गोळ्या औषधं आहेत की ज्याच्यामुळे जे नवीन येणारे आहेत ते हॉर्मोनल जो इम्बॅलन्स आहे तो कंट्रोल होतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चं प्रमाण खूप अंश कमी होतं. तिसरं जी असते ती आहे वजन. आता वजनासाठी अर्थातच मी जे आधी सांगितलं ते की व्यायामाची गरज आहे आणि योग्य तो आहार, योग्य झोप या 3 गोष्टी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. कारण स्ट्रेस जास्त असेल तरी सुद्धा तुमचं वजन वाढतं आणि या गोष्टींमध्ये तुम्ही जर थोडं माइंडफुलनेस म्हणजे जागरूकतेने जर पाहिलं ना तर हे खरंच खूप शक्य आहे. असं काही नाही आहे की एका महिन्यात 5 किलो वजन कमी केलं पाहिजे. एका महिन्यात 1 ते 1.5 किलो वजन कमी एवढं जरी केलं पण जे तुम्ही वजन कमी करता आहे ते कमीच राहिलं पाहिजे. या दृष्टीने तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची सातत्य ठेवणं हे गरजेचं आहे आणि PCOS वर आपण सहजपणे कंट्रोल नक्कीच ठेवू शकतो. हे सगळं सांगितल्यावर आता तुमच्या मनात नक्कीच येऊ शकेल की मेडिकेशन घेतली किंवा एवढा व्यायाम केला की मग PCOS बरा झाला का? तर असं नाहीये. PCOS हा बरा पूर्णतः नक्कीच होऊ शकत नाही पण त्याला नक्की कंट्रोलमध्ये ठेवता येतं आणि त्यासाठी योग्य तो आहार, योग्य पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम या त्रिसूत्रीचा नक्कीच विचार केला पाहिजे आणि पालन केलं पाहिजे सातत्याने, जेणेकरून PCOS आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर मग PCOS किंवा महिलांच्या इतर काही समस्यांबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहिती जर उपयुक्त वाटत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा